नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मटकी बटाटा. तर हा मटकी बटाटा आपण रक्षाबंधनसाठी स्पेशल बनवणार आहे. बघा, रक्षाबंधनमध्ये नॉनव्हेज खात नाही आपण. छान असं तिखट झणझणीत काहीतरी पाहिजे म्हणून मी हा मटकी बटाटा बनवला. ही बटाटा मी कापून घेतला होता आणि मटकी छान धुवून वगैरे घेतली. हळद, मीठ आणि जिरे टाकून त्याला तेल टाकून मी फोडणी दिली. तर नेहमीप्रमाणेच आपलं काळं वाटण असतं ते वाटून घेतलं मी. आता हे आपण चांगलं परतून घेतलं आहे मसाला आणि हे वाटण आपण वाटून घेतलं आहे. बघा, याच्यामध्ये आपण खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि नेहमीप्रमाणे आपले फुटाणे आणि कांदा घातला होता आणि ते सगळं तळून वाटून घेतलं मी. आता याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. तेलवर येईपर्यंत तो मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. बघा, आता आपला मसाला परतून झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकले. आपण 1-2 मिनिटं आता आपलं कालवण फुलून झालेलं आहे. थोडं त्याच्यात आपण पाणी टाकलं. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. काही आपण चपाती बरोबर खायला भाजी बनवते, त्याच्यामुळे ती जास्त पातळ नाही बनवणार मी. थोडंसंच पाणी टाकूया उकळी घेण्यापुरतंच. भाजी खूप छान लागते मटकी बटाट्याची. आणि रक्षाबंधनसाठी पाहुणे वगैरे जास्त येतात, त्यावेळी आपण ही सहज बनवू शकतो. आपल्याला याला 2 मिनिटं उकळी घ्यायची. त्याच्यानंतर गॅस जरा कमी करून ठेवायचा म्हणजे छान तरी येईल त्याच्यावर. चला तर आपण याला उकळी घेऊया आता 2 मिनिटं. हे बघा, आता आपली भाजी उकळली. ते मी एकदम मंद गॅस करून ठेवला होता तिचा. पाहू शकताय तुम्ही किती छान तरी आली तिला. आता 1-2च मिनटं आपल्याला ही उकळून घ्यायची, म्हणजे आपण ही भाजी चपाती बरोबर, पुरी बरोबर खाऊ शकतो. बघा किती छान तरी आली. नॉनव्हेज जरी नसलं तरी व्हेज पण एवढं सुंदर आपण बनवलं तर होऊ शकतं आणि टेस्टी पण लागतं. बघा काय किती छान दिसते ते, अगदी मस्तच. काय किती सुंदर तरी आली. मी बनवली. रक्षाबंधनला अजून टाईम आहे, तर उद्या तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता अजून 2 मिनटं छान ठेवलं की त्याच्यावर अजून सुंदर तरी येईल. ही भाजी आपल्या काळ्या मसाल्याची आहे. बघा, यशराज मसाल्याचा मसाला आहे आपला. कोणाला पाहिजे असेल तर तो विकत सुद्धा भेटतो. किती सुंदर दिसते ती. आपली भाजी आता तयार झाली. किती छान तरी आली तिला. एकदम मस्त दिसते. बघा किती सुंदर दिसते ती. एकदम नॉनव्हेजसारखी तरी बिरी छान आली तिला. अशी भाजी असेल तर आपल्याला नॉनव्हेज कशाला लागते. व्हेजच एवढं सुंदर आहे. बघा किती छान दिसते ती. किती सुंदर कलर आहे तिला. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी. आता भाजी आपली लाल आणि त्याच्यावर हिरवी कोथिंबीर टाकली. अप्रतिम दिसतंय. बघा ते किती सुंदर दिसते.
एकदम छान तर्री आली त्याला. तुम्ही एकदा बनवून पहा. खाणारे अगदी बोटं चाटत राहतील आणि खातील आवडीने. मी बनवली, तुम्ही बनवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील तर त्या पण करा. पहा किती सुंदर झाली भाजी. हे बघा छान तर्री दिसते इथे भाजीवर. पाहता क्षणी खावी वाटेल अशी भाजी झाली आपली, एकदम तर्रीदार आणि सुंदर झणझणीत. या श्रावण महिन्यामध्ये अशी भाजी आपल्याला भेटली तर ती मन खाऊन तृप्त होतं आणि आनंदही होतो. बघा पहा किती सुंदर झाली.